तर लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी चांगलाच झटका दिला असं अजित पवारांनी म्हटलंय। जोर का झटका धीरे से लगा, आता तसं होऊ देऊ नका असं आवाहन अजित पवारांनी बारामतीच्या जनतेला केलेलं आहे। लोकसभा निकालावरून अजित पवारांचं हे वक्तव्य, तर बारामतीकरांनी लोकसभेपेक्षाही मोठा झटका द्यायचं ठरवलंय असा अमोल कोल्हे यांचं वक्तव्य समोर येते। अजितदादांच्या जोर का झटका या वक्तव्यावर कोल्हेंनी हा टोला लगावलाय। सगळ्यांना विनंती, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांगला झटका दिला, चांगला झटका दिला। जोर काय ते म्हणतात, जोर का झटका धीरे से लगा, जोर का झटका लेकिन धीरे से लगा। आता तसं काही होऊन देऊ नका। आता मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय, गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका। गावच्या पुढाऱ्यांना मी असं वागायला सांगत नाही, त्यांनी चांगलंच वागावं, पण ते चुकीचे वागले हे अजित पवारचे लई पुढं मागं करत असेल। यायला आता अजित पवारला दणका द्यायचा, ती उभं राहिल्यावर द्या ना त्याला, काय दणका द्यायचं, काय करायचं ते काय बाबा, तो माझं काही म्हणणं नाही, पण तो राग किंवा तालुक्यातल्या पुढाऱ्यांवरचा राग असेल तर, नसेल तर सोडून द्या। त्यांना हे जाणवतंय, कारण विधानसभेला लोकसभेपेक्षा जास्त मोठा जोर का झटका हा बारामतीकरांनी द्यायचं ठरवलं। कारण महाराष्ट्र हा चुकीला एक वेळ क्षमा करतो, परंतु गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात नाही, गद्दारी महाराष्ट्र कधी सहन करत नाही। आणि त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे बारामती ठामपणे उभी राहिलेली दिसते।